नमस्कार. सर्व काही मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका भन्नाट प्रवासाला निघणार आहोत. आपण थेट 17व्या शतकातील अवाढव्य मराठा साम्राज्यापासून ते आजच्या थरारक ट्रेकिंग आणि आपल्या सळसळत्या संस्कृतीपर्यंतचा वेध घेणार आहोत. हा नुसता पुस्तकातला इतिहास नाहीये बरं का, तर हा एक असा जिवंत अनुभव आहे ज्याने आजच्या महाराष्ट्राची ओळख घडवली आहे. चला तर मग सुरू करूया. आता पहा, आज आपण नेमकी काय काय माहिती घेणार आहोत. तर आधी शिवाजी महाराजांचा अफाट वारसा, मग मराठा साम्राज्याचा प्रवेशद्वार असलेला तोरणा किल्ला, आजकाल तिथे चालणारं थरारक ट्रेकिंग आणि शेवटी महाराष्ट्राचा जिवंत सांस्कृतिक वारसा. हे 4 टप्पे आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, शिवाजी महाराजांचा वारसा आणि तो पायाभूत इतिहास. तुम्हाला माहितीच असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अतिशय गाजलेले आणि प्रभावी उद्गार आहेत. स्वातंत्र्य हे एक वरदान आहे जे मिळवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हा केवळ एक विचार नव्हता, तर ह्या एका वाक्याने एका सार्वभौम राज्याची ठिणगी टाकली. आणि हो, ह्याच प्रेरणेतून गनिमी काव्यासारख्या क्रांतिकारी युद्धनीतीचा जन्म झाला, ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. आता हा वेग पहा. महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. विचार करा, वयाच्या 16व्या वर्षी. आणि त्यानंतर लगेचच 17व्या वर्षात पदार्पण करत असतानाच त्यांनी रायगड आणि कोंढाणा यांसारखे बलाढ्य किल्लेही सर केले. हे खरंच अफाट होतं. या संदर्भात एक अतिशय रंजक गोष्ट म्हणजे, तुम्हाला कदाचित माहीत असेल की 1870मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची प्रथा सुरू केली. आणि आज इतक्या वर्षानंतरही आपण पाहतो की राष्ट्रीय सेवा योजनेच्या म्हणजेच NSSच्या तरुण गटांमधून आणि विविध उपक्रमांमधून हा ऐतिहासिक उत्सव तितक्याच जोमाने जपला जातोय. म्हणजे तो इतिहास आजच्या पिढीतही अगदी घट्ट रुजलेला आहे. आता आपला मोर्चा वळूया या सगळ्या इतिहासाच्या मुख्य केंद्राकडे, म्हणजेच तोरणा किल्ल्याकडे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर या किल्ल्याचा आवाका एवढा मोठा होता की त्याला प्रचंड गड म्हटलं जायचं. मराठा सार्वभौमत्वाचं हे पहिलं प्रवेशद्वार. पण आज त्याची ओळख काय आहे? तर महाराष्ट्र पर्यटनातील हे एक अतिशय लोकप्रिय आणि साहसी लोकांसाठी एक अत्यंत आव्हानात्मक ट्रेकिंग डेस्टिनेशन बनलं आहे. काळ बदलला, पण किल्ल्याची भुरळ मात्र कायम आहे. ऐतिहासिक गोष्टी तर आपण पाहिल्या, पण आता प्रत्यक्ष या खडबडीत प्रदेशात ट्रेकिंग करण्याचा आजचा थरार कसा असतो ते थोडं जाणून घेऊया. अनेक ट्रॅव्हल ब्लॉगर्स जे अनुभव सांगतात ना, ते खरंच अंगावर काटा आणणारे असतात. म्हणजे एकीकडे अत्यंत खडी आणि जीवघेणी चढाई, त्यात अचानक येणारं दाट धुकं, वाटेत अचानक समोर येणारी माकडं, आणि सर्वात मजेची आणि थोडी धक्कादायक गोष्ट म्हणजे उंच कड्यांवर माणसांची होणारी ट्रॅफिक जॅम, निसर्गाचं रौद्र रूप आणि ट्रॅकर्सची तुफान गर्दी यांचे हे एक अजब समीकरण तिथे पाहायला मिळतं. त्यामुळेच या अवघड वाटेवरून जाताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. सगळ्यात आधी म्हणजे कठीण टप्पा आला की बाबांनो, कॅमेरा बाजूला ठेवा आणि सुरक्षितेवर लक्ष द्या. इथे फक्त शारीरिक ताकद चालत नाही, तर तुमची मानसिक चिकाटी पणाला लागते. आणि हो, त्या खडकात कोरलेल्या जुन्या खड्या पायऱ्यांवरून जाताना तर अतिशय सावध राहावं लागतं. एका चुकीची किंमत मोठी असू शकते. चला, आता या ट्रेकिंगच्या साहसातून थोडं बाहेर येऊया आणि आपल्या महाराष्ट्राच्या जिवंत सांस्कृतिक वारस्यावर एक व्यापक नजर टाकूया. आजकालचे तरुण सामाजिक उपक्रमांमधून आपला वारसा कसा जपत आहेत हे पाहणं खरंच खूप भारी वाटतं. उदाहरणार्थ NSS सारख्या युनिट्सकडून रक्षाबंधन किंवा जागतिक संस्कृत दिन यांसारखे उपक्रम साजरे केले जातात. हे अगदी शिवाजी महाराजांच्या त्या धोरणासारखंच आहे, जेव्हा त्यांनी प्रशासकीय आणि न्यायालयीन कामकाजात परकीय भाषेऐवजी संस्कृत आणि स्थानिक भाषांना प्रोत्साहन दिलं होतं. तोच धागा आजही कुठेतरी जोडलेला दिसतो. आणि हे सगळं महाराष्ट्र पर्यटन विभाग किती सुरेखपणे आपल्यासमोर मांडतं. म्हणजे बघा, एका बाजूला अजिंठा वेरूळसारख्या ऐतिहासिक लेणी आहेत, दुसरीकडे तारकर्ली दिव्यागरसारखे निळे भोर समुद्रकिनारे आहेत. एकीकडे कळसुबाई आणि तोरण्यासारखे अभेद्य निसर्ग दुर्ग आहेत, तर दुसरीकडे गुढीपाडवा आणि शिवजयंतीसारखे आपले सळसळते सण आहेत. हे सगळं वैविध्य एकाच छत्राखाली अगदी चपखल बसवलंय. समाजाकडून तुम्हाला जे काही मिळतं ते अनेक पटींनी परत करा, हा विचार खूप काही सांगून जातो. मराठा साम्राज्याच्या संघर्षाचा तो ऐतिहासिक आत्मा आजच्या सामाजिक मोहिमांमध्ये असाच जिवंत आहे. एकेकाळी आपल्या भूमीचं रक्षण करण्याची जी भावना होती, तीच भावना आज रक्तदान शिबिरे, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या रूपातून आपल्याला पाहायला मिळतीये.
तर मंडळी, शेवटी हा एक प्रश्न नक्कीच पडतो की आज जर आपण या ऐतिहासिक शिखरांचं आणि वारशाचं जतन केलं तर ते आपल्या उद्याची सांस्कृतिक ओळख कशी घडवेल यावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.